पाऊस आहे, लोक घरातून बाहेर पडत नाहीयेत आणि आमच्या मैत्रिणी बघा रंकाळ्याला जायचंय म्हणे. चला. बाहेर इतका पाऊस पडतोय आणि शैलजाला काय सुचलंय बघा, म्हणे रंकाळ्याला जायचंय. तर आता गाडी काढली आहे, त्या दोघींना आणायला चालली आहे. शैलजा आणि अनुजा माझ्यासोबत येत आहेत. तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये त्या दोघींना बघितलं असेल. तर आज त्यांच्यासोबत आपण फिरायला जायचंय. पाऊस तर आहेच, पण पावसाची मजा घ्यायची. छत्री घेऊन चाललोय. बघूया. शाहूपुरीचा भाजी मंडईचा कॉर्नर आहे. कायम इथे डबल पार्किंग केलेलं असतं आणि ड्रायव्हिंग करणं इतकं अवघड जातं. मस्त आले सांगते की इंग्लिश मध्ये. एकतर मी शाहूपुरीतून इथं न्यायला यायचं आणि म्हणे आधी डोकं का चाललं नाही. मग डोकं उलट बोलवायला लागले. म्हणे शाहूपुरी जवळ आहे की राजारामपुरीतून रंकाळ्या जवळ आहे, जरा सांगा मॅडम ना. बायपास आहे इकडनं. बर, तो छान आहे. आणि हे सांगितलं मी आणि म्हणे मलाच तुझं आधी का डोकं चाललं नाही. काय मैत्रिणी गाठ पडल्यात. आधी अनुजाला घेतलं, मग शैलजाला घेतलं. लोक इथं घरातनं बाहेर पडेनात आणि रंकाळ्याला जायचंय. एकतर संध्याकाळी रंकाळ्याला खूप गर्दी असते, त्यामुळे सायबर कटच्या एरियामधून तलवार चौकातून आम्ही रंकाळ्याकडे गेलो. जो नवीन रंकाळा आहे ना त्या बाजूला. आमच्यासारखंच कोणतं हौशी दिसत. गाडीमध्ये एखादी एक्स्ट्रा छत्री ठेवायची नाही का म्हणे. बघा हो ग माझं मिक्की माऊस टेक. काळं कुत्र पण नाहीये, सगळा रंकाळा रिकामा. घ्या फिरा. इथे नवीन रंकाळ्यावर आलो आणि पूर्ण रंकाळा रिकामा होता, म्हणजे कोणीच नव्हतं रंकाळ्यावर. पाणी बघितलं, मस्त पाणी वाढलं होतं. पुराचं पाणी आलं की माझ्या आजोबांची खूप आठवण येते, कारण की पुराचं पाणी वाढलं की आम्ही नदीला पाणी बघायला जायचो खास. अरे वा, नवीन रंकाळ्यावर हे कदंबाचं झाड आहे बघा. कदंबाचं झाड माहिती आहे का तुम्हाला. यानंतर आम्ही गेलो जुन्या रंकाळ्याच्या इथे. हा रेनकोट हिच्यासाठी आणला. हिच्यासाठी छत्री पण आम्ही आणायची. रेनकोट, छत्री, गाडी सगळं आणणार आणि मग मॅडम येणार आमच्या बरोबर. कोण आहे बघू. बराच पाऊस होता, पण काही लोक आले होते रंकाळ्याला पाणी बघण्यासाठी. या तिघी मैत्रिणी सुद्धा आमच्यासारख्याच हौशी दिसतात. मागच्या बुधवारी मी आले होते रंकाळ्याला. सकाळी आले होते लवकर, पण आज संध्याकाळी येऊन सुद्धा गर्दी नव्हती. अर्थातच नसणारच, कारण पाऊसच एवढा होता ना. अलीकडे ना अशी मोठी ट्रिप कुठली झालीच नाही आहे, त्यामुळे इतका कंटाळा आला होता. शैलजानी कॉल केल्या केल्या लगेचच म्हटलं चल जाऊया, मस्तपैकी फिरून चाट वगैरे खाऊन येऊया. आमच्यासारखेच काही हौशी लोकसुद्धा इथे आले होते. इतका जोरदार पाऊस होता ना की छत्री घेऊन सुद्धा आम्ही भिजलो. बऱ्याच चाटच्या गाड्या, भेळेच्या गाड्या, वडापाववाला पण होता, पण 6 पासून तयार होणार होता, त्यामुळे खाताच आला नाही. प्रियदर्शनीचा वडा इथला फेमस आहे. तुम्ही कधी जर रंकाळ्याला आला तर नक्की ट्राय करा. इथे पाऊस बघा कसला भारी दिसतोय. रंकाळा तलाव एखाद्या समुद्रासारखा वाटतोय की नाही बघा. खूप भारी वाटलं खरं सांगते. इतका पाऊस होता, भिजलो, त्यामुळं थोडी थंडी वाजत होती. लगेचच चहा ऑर्डर केला. मस्तपैकी चहा आणि बिस्किट खाल्लं. असलं भारी लागलं. ॲक्च्युली मी चहा पित नाही, पण ठीक आहे चला म्हटलं आज एक दिवस घेऊया. भारी लागलं. प्रत्येक ग्रुपमध्ये अशी एक दंगेखोर मैत्रीण असते, जशी अनुजा. तुमच्या ग्रुपमधली अशी दंगेखोर मैत्रीण कोण आहे सांगा. व्हिडिओमध्ये दिसते इतकी शांत आणि साधी ही नाही आहे बरं का. त्यानंतर मस्तपैकी रगडा चाट खाल्ला. दीपगंगा महालक्ष्मी, यस, इथे हे चाट 1 नंबर होतं. आणि एकीकडं कॉर्न चीज टोस्ट ऑर्डर केलं होतं, ते खाल्लं. याचं नाव बघितलं का, संस्कार.
हे बघितल्याबरोबर लगेचच अनुजाला एक घेऊन दिलं. म्हटलं हिला याची खरंच गरज आहे. तिला एक द्या, संस्काराची गरज आहे तिला. आता यांचं हे काय चाललंय, काय करतील आपल्या मैत्रिणी याचा नेम नसतो. खरं म्हणजे बोटिंग करायची पण खूप इच्छा होती, पण म्हटलं राहू दे, पाऊस इतका होता. ही कोणाकडे बघतीये? अच्छा, रील स्टार्स, कोल्हापूरचे रील स्टार्स. 4ला गेलो होतो, 6:30ला घरी परत आलो. अशा हुशार बायका असल्या की नवऱ्यांना पण त्रास नाही. इकडे न्या तिकडे न्या, काय नाही. वाटलं गाडी काढली, मैत्रिणींना घेतलं, जाऊन आलं की नवरा पण शांत, आपण पण शांत. काय म्हणता, पटलं की नाही? तुम्ही या पावसाळ्यात कुठे गेला होता, कोणती ट्रिप केली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा.